नाही बघा हे सब इन्व्हर्टर थे आणि या महाराजांची कृपा आहे. आणि तुझ्या पण मी एकट्याने नाही तोडला. नाही मग मी काय बोललो, तू सुरुवात तू की एंड मै करेगा. मैं केला नहीं उसमें भागीदार. ठीक आहे मी क्या. राजस्थानमध्ये आपण धिंगाणा केला. जैसलमेरवरून आपण लोहगवालला गेलो. लोहगवालवरून आपण भारत पाकिस्तान बॉर्डर तनोटसाठी गेलो. तनोटवर आपण बराच टाईमपास केला. भारत पाकिस्तान बॉर्डर बघितली आणि हातातून मोबाईल पडला आणि डिस्प्ले गेला होता. आणि त्याचं काम कुठे करायचं तर आम्ही जयपूरच्या दिशेने जात असताना हा मोबाईल शॉपवाला सकाळी 9 वाजताच उघडला होता. आणि हा भावाकडे आपण जाऊन मोबाईलचा डिस्प्ले लावून घेतला आहे. आमचा मित्र बघा एवढा वेळ झोपलेला व्हिडिओ कॉलवर बोलत राहिला आणि मग आता दुकानाला चार्जिंग. आणि देव माणूस भेटलेत आपल्या मोबाईलसाठी. जैसे मिल गए हमें एक नया ब्रांड लेके बहुत सारा इधर बोलते ना डायनामिक है. डायनामिक दिस स्टोर इज अ डायनामिक स्टोर. सारा सब है. देख तेरे लिए शेविंग का तू काटा नहीं ना. अरे ये तो सारे साथ में लेके घूम रहा है. आणि राकेश भाऊ खूप खुश दिसतोय कारण त्याला माहिती आहे आता त्याच्या मोबाईलमधून माझं सिम मी काढणार आहे. कारण आपला मोबाईल दुरुस्त केला आहे आणि हा पळतोय मी. त्याचं कारण काही वेगळंच आहे. तर नक्कीच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्याचं कारण काय आहे. चला वाला बॉईज रोड ट्रिप करते आणि तो कोणता पण राज्य असतो मग तिथे राडा होणारच असतो आणि त्याचाच हा एक भाग. बोर, राजस्थानचा बोर. क्या बात आहे बेटा. कोकणातली मजा तू राजस्थानमध्ये घेतोयस. हां भाई. मग आपण जाऊ तिथे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जैसलमेर आपण थेट निघालो ते जयपूरच्या दिशेने. आणि जयपूरच्या दिशेने जात असताना ही भली मोठी सरसो की खेती म्हणजे राईची शेती आपल्याला पाहायला मिळते. आणि शेतीचा विषय आला की आपली पावले तिथे अचानक थांबतात आणि गाडीवरती ब्रेक लागला आणि गाडी थांबली आणि आपण ह्या निसर्गरम्य शेतीचा आनंद घेत थांबलो होतो. 4 महिन्यामध्ये या फुलांना शेंगा येऊन आणि पूर्णपणे राय तयार होईल असं त्या ठिकाणी स्थानिक होते त्यांनी आपल्याला माहिती दिली. आणि ती माहिती घेऊन आपण थेट निघालो जयपूरच्या दिशेने. मध्यंतर आपण आलू पराठे घेतले होते आणि ते खायचे कुठे तर चांगली जागा बघितली आपण. मस्तपैकी खाट लावला होता पेट्रोल पंपवरती. असा खाट आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कुठे पाहायला मिळत नाही. पण जयपूर राजस्थान त्या साईडला आपण तर फिरलो तर असे खाट तिथे लावलेले असतात प्रवाशांना विश्रांतीसाठी. आलू पराठ्याचा भुकना पाडून वाला बॉईज पुन्हा निघाला आहे प्रवासाला आणि थेट जाऊन पोचला आहे ते जयपूरमधील नाहरगढ़ फोर्टला. नाहरगढ़ फोर्ट हा जयपूरच्या मध्यंतर असल्यामुळे आणि त्याची उंची बऱ्यापैकी असल्यामुळे या ठिकाणी गुलाबी थंडी अनुभवली आम्ही. आणि संध्याकाळी गेल्यामुळे आम्हाला या ठिकाणी नितांत वेळ मिळाला कारण रात्री 11 वाजेपर्यंत हा नाहरगढ़ फोर्ट उघडा असतो. आणि त्या ठिकाणी प्रशस्त आम्हाला फेरफटका मारण्याची संधी मिळाली आणि ती आम्ही आनंद घेतला संधीचा. मी इकडचा विचार केलेला तू इकडून आला. भूलभुलैया. इधर गया इधर स्टॉप आ इधर लिखने का ऊपर
जा खड़ा जाए नहीं जा 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 जल्दी जा उधर से नहीं अच्छा आहे रात को अशा शिवड्या बनवल्या कोणाला दिसणारच नाही शिवड्यावाले हा बघ ना हे काय डरेगा तो साला आएगा जल्दी चल शीश महल बाहर किधर से हाँ हाँ इधर फोटो निकाल चल चल तुम लोग आ जाओ नीचे हम लोग चल के जा रहे हैं शीश महल पाहायची संधी आपल्याला काय मिळाली नाही कारण त्याची वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असते आणि आपण उशीर केला पोचायला नेक्स्ट टाईम कधीतरी आणि पुन्हा नहरगडच्या पायथ्याशी आलो आणि तिथेच रूम बुक केला होता रात्र मस्त झोपा काढली आणि सकाळी बिर्ला मंदिरच्या आपण दर्शनाला गेलो आहे प्रशस्त बिर्ला मंदिर पाहिलं पूर्ण मार्बलचं काम आणि आरती झाली आपल्याला बिर्ला मंदिरमध्ये आपण दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास होता आपला तो अमर पॅलेसचा आणि अमर पॅलेसमध्ये आपण प्रशस्त वेळ घालवला फोटोशूट केले आणि या वातावरणाचा आनंद घेतला आणि या कल्चरचा आनंद घेतला मारेंगे सामने भी आएंगे जैसे चले आएगा अमर पॅलेस बघून पुन्हा प्रवास सुरू झाला मध्य प्रदेशच्या दिशेने आणि मध्यंतर पुन्हा विश्रांती आणि पुन्हा रोड ट्रिपचा आनंद आणि पुन्हा निघालो आम्ही प्रवासाला मध्य प्रदेशच्या दिशेने